नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती घेऊया वृश्चिक राशीमधील नक्षत्र अनुराधा। अनुराधा या नक्षत्राचे चारही चरण हे वृश्चिक राशीमध्ये येतात। यावर राशीचा मालक ग्रह मंगळाचा प्रभाव असतोच, तर या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी। म्हणजेच शनी आणि मंगळ या दोघांचा प्रभाव या नक्षत्रावर असतो। हे 17वे नक्षत्र आहे। याची देवता आहे मित्रदेव आणि याचं बोधचिन्ह आहे कमळाचं फूल। मंडळी या सर्वांवरूनच या मंडळींचा स्वभाव सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतो आणि तो म्हणजे कमळाप्रमाणे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कितीही संकट आली तरी सुद्धा ही मंडळी त्यामधून योग्य आणि यशस्वी मार्ग काढून विजय प्राप्त करून घेतातच। शनी मंगळाचा प्रभाव असल्यामुळे आयुष्य नेहमी कठीण आणि खडतर असतं। यांचा सुरुवातीचा काळ हा बऱ्यापैकी दुर्धर असतो, खडतर असतो, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये मात्र यशस्वी आणि संपन्न आयुष्य जगताना ही मंडळी दिसतात। मित्रदेव ही या देवता या नक्षत्राची असल्यामुळे सर्वांबरोबर यांचे मैत्रीपूर्ण व्यवहार असतात। किंबहुना ज्यांच्याबरोबर यांचे संबंध येतात त्यांच्याबरोबर त्यांची आपसुकपणे मैत्रीही होतेच। या नक्षत्राच्या व्यक्तीबरोबर लोकांना बोलायला, त्यांचं मन हलकं करायला सुद्धा यांच्याबरोबर फार आवडतं। त्यामुळे लोक यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी फार उत्सुक असतात। मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। मंडळी वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना यासारख्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। आणि हो, आमचा एकही व्हिडिओ न चुकण्याकरता आणि वेळच्या वेळी व्हिडिओ पाहण्याकरता सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा अवश्य दाबा। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया या अनुराधा नक्षत्राची। ही मंडळी कोणत्याही वातावरणामध्ये सहज मिसळून जातात, तसेच कोणाबरोबरही सहज मिसळण्याचा यांचा स्वभाव असतो। स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे यांच्यात अग्रेसिव्हपणा, उत्साह हा फार कमालीचा असतो, परंतु संयम मात्र कमी असतो। उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी काहीशी यांची प्रवृत्ती आणि वृत्ती असते। शनी ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे आयुष्यामध्ये नेहमीच संघर्ष हा करावाच लागतो, पण आपल्या बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर यामध्ये सुद्धा ही मंडळी यशस्वी होताना दिसतात, अगदी हमखास यशस्वी होतात। शनीमुळे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव यांना घेण्यास मिळतो आणि त्यामुळे यांच्याकडे खूप चांगला असा अनुभव जमा झालेला असतो आणि याचाच फायदा दुसऱ्यांना ही मंडळी अवश्य करून देतात। नेहमी भविष्याचा विचार करून वर्तमानामध्ये निर्णय घेण्याची प्रवृत्ती असते। पैशाचं नियोजन, भविष्यातील गोष्टींचं नियोजन ही मंडळी फार उत्तम रीतीने करू शकतात आणि म्हणूनच समुपदेशक, काउन्सलर, आर्थिक सल्लागार, विमा एजंट, कायदेशीर सल्लागार, वास्तू, ज्योतिष या विषयातले सल्लागार म्हणून या विषयामध्ये ही मंडळी हमखास यशस्वी होतात। शिवाय खगोलशास्त्र, पंचांगशास्त्र, गुप्तचर खातंसुद्धा यांना यश मिळवून देतं। कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यांची चांगली आवड असते। मानसशास्त्र, संमोहनशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यटन विभाग, इतिहास, जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणं, आर्किओलॉजिस्ट या विषयामध्ये सुद्धा यांना करिअर करायला चांगला वाव असतो। हे चांगले शिक्षकसुद्धा होऊ शकतात। लोकांना मार्गदर्शन करणे, शिकवणे, त्यांचं नेतृत्व करणं यांना अधिक पसंत असतं। ओम मित्राय नमः हा या नक्षत्राचा जप या मंडळीने जास्तीत जास्त करणं विशेष लाभदायक राहतं। मंडळी ही होती अनुराधा नक्षत्राची माहिती। पुढील भागामध्ये आपण ज्येष्ठा नक्षत्राची माहिती घेणार आहोत। हे नक्षत्रसुद्धा संपूर्णपणे वृश्चिक राशीमध्ये येतं। मंडळी सध्या करोनाचं वातावरण सगळीकडे चाललेलं आहे। टी व्ही, न्यूजपेपर आणि आपल्या एकमेकांमधल्या चर्चांमध्ये सुद्धा भीती दाखवणाऱ्या ह्या करोनाचीच चर्चा सगळीकडे चालू असल्यामुळे आपल्या मानसपटलावरती म्हणजे अंतर्मनावरती कुठेतरी त्याचा विपरीत नकारात्मक परिणाम होताना दिसतो आणि म्हणून मंडळी अवश्य ध्यानधारणा, साधना, उपासना ह्या गोष्टीने आपलं आत्मबळ सुदृढ करण्यास ह्या सगळ्या गोष्टींची अवश्य मदत घ्या। आपल्या ज्योतिष कट्टावरती याच्या आधी आपली मनाची अवस्था वाढवण्याकरता, सुदृढ करण्याकरता नक्की ध्यानधारणा कशी करावी, कुठले मंत्रपाठ करावे याची माहिती आलेली आहे। हा व्हिडिओ अवश्य पहा। मंडळी काळजी घ्या, घरातच राहा आणि आपल्या कुटुंबासहित आपली स्वतःची काळजी घ्या। आरोग्यवान व्हा, आयुष्यवान व्हा। कळावे लोभाय असावा। धन्यवाद।